तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई. आपण आता संकीर्तनाला लागूया. संकीर्तन 13वा नसून 14वा आहे. बरं झालं आपली संकीर्तन म्हणजे संख्या आमची विसरली, एवढी वेटकरी चुकली काहीतरी, पण लक्षात आणून दिलं हे चांगलं झालं. तर ही 14वा आता संकीर्तन आहे. गेल्या वेळेला आपण देव घ्या कोणी देव घ्या असं त्यांना म्हणावं लागतं ह्या मुद्द्यावर होतं. दारात आला, घरात आला, बाजारात आला, सांगायला लागलेत बाबा अरे घ्या कोणीतरी घ्या, असं आयुष्य त्यांनी कसं काढलं. आणि त्याच्या शेवटी त्यांनी ज्या ज्या अडचणी सांगितल्या देवाला घेण्यासाठी त्या सर्व अडचणींचा परिहार अगदी शेवटचा जो मुद्दा होता आपल्या लक्षात असेल की देव घ्यायला काही लागत नाही, फक्त माझ्या मनात देवच हवा एवढं लागतं, भाव. तेव्हा या भावाची अडचण आहे, तर आमच्या अंगी भाव नाही. आपल्याला अडचणीचं सांगितलं तसं आपल्या जिभेवर 2 गोष्टी आहेत. तेव्हा एक वकिली आहे, तर त्यामुळे तसं होतं, जन्मजात आहे ते. तर तसं त्यामुळे आपण आमच्याकडे भाव नसला तर आम्हाला देव तुम्ही भावानं घेतला बरोबर आहे, पण आम्हाला तो भावानं ते सुद्धा आमच्याकडे भाव नाही तर देव कसा आम्हाला आम्ही घेणार. आधीच आमच्या घरात अडचण, ते सांगितलंच तुम्हाला, साठवण्याने आमचं घर भरलेलं आहे, तर त्यात आम्हाला देवाला जागा नाही, अशी पुढे अडचण पहिली. तर त्याही अडचणींचे परिहार करत करत ते आले आणि शेवटी म्हणले आता भावाने आम्ही घेतला आहो. मग ती शेवटची आपण अडचण पाहिली होती की अहो ज्या वेळेला घेतला त्यावेळेस माझ्याकडे एवढा भाव नव्हता, मी कर्ज काढून घेतला आहे. ह्या मुद्द्यावर आपण होतो. आणि तिथून आता आजच्या अभंगांकडे जाताना मूळ विषयाचा खुलासा करू की मूळच उपासनेचा उद्देश काय, देव तरी का घ्या, देवाची उपासना तरी का करा, हा मूळ प्रश्न आहे. खरं सांगायचं तर मूळ प्रश्न आहे. देव घ्यायला तयार नाही, का तयार नाही? समजा त्याला म्हटले हे 1,00,000 रुपये आहेत आणि घे, तुम्हाला सांगा काय काय म्हटलं ते काय परत द्यायचे, कधी द्यायचे, काय नाही, परत काय दे, तुम्हाला ठेवायचे, इकडे तिकडे कोण नाही ना, बघ चला किंवा. मग असं देवासाठी का नाही कोण काय करत? एवढं तुकोबा महाराज देवाला येतात, तुकाराम महाराज येतात, ज्ञानेश्वर महाराज येतात, हरिमुखे म्हणतात आणि ते एवढे थकून जातात शेवटी आणि ते स्वतःच म्हणत बसतात मग शेवटी असं का व्हावं. आणि 2-5 लाखाला 10 लाखाला असं का होऊ नये, व ही जमीन आहे तुमच्या नावावर करतोय असं विचार आहे. का बाबा करताय, काय भाव काय, अमकं काय तुमकं काय, नाही काय नाही द्यायचं, तुम्हाला द्यायची इच्छा. खरं सांगता काय, आमचं चाललंय कोर्टात, अजून ते 25 वर्ष सुटत नाही आणि तुम्ही मला येऊन जमीन देतो म्हणता. तर असं म्हणल्यावर कोण नाही म्हणाला, आणि ह्याच्यात कोणी इकडे मात्र असं म्हणाला, असं हे का होतं, असं फरक का होतोय? तर हे मुळातच काय असं होतं, असं व्हायचं कारण काय? तर आतून जी ह्याची ओढ आहे ती त्याची ओढ नाही, हेच तिचं खरं कारण. ह्याची जी ओढ आहे आणि ह्यानं माझं भलं होणार आणि ह्याचं माझं कल्याण होणार, माझ्या सगळ्या प्रपंचाचं कोट कल्याण होणार, ह्याच्या कल्पना आहेत, त्या देव घेऊन होणार नाही तसं वाटतं म्हणून देवाला गिरायकी नाही. देव जरी आणला आहे विकायला तरी त्याला गिरायकी नाही. असं ह्याच्यातच उपासनेचा मूळ उद्देश काय आहे ते आपल्याला भान नाही असा त्याचा अर्थ होतो, एवढं लक्षात घेतलं तरी पुरे. उपासनेचा उद्देशच काय, मुळात देव हवाच कशासाठी? हा जो बनवलेला माणूस आहे, जसे आपण सर्वजण आहोत, एकाच पातळीवर सगळे आहोत, तर जसे आपण ज्या वयाचे जसे आहोत तसे माणूस म्हणून आहोत. तर हे सगळं मिश्रण हे पशु, माणूस आणि देव यांचं आहे, एवढं लक्षात ठेव. आपल्यामध्ये पशु पण आहे, आपल्यामध्ये माणूस पण आहे आणि आपल्यामध्ये देव पण आहे. हे तिन्हीचं मिश्रण आहे सगळ्याचं. तर उपासनेत मूळ देव हवा कशाला? तर एवढ्यासाठी हवा की ह्याच्यातला जो पशु आहे तो कायम जागा आहे जन्मल्यापासून. माणूस आहे तो अर्धजागृत अवस्थेत आहे आणि देव आहे तो निद्रिस्त आहे. त्यातल्या देवाला जागृत केलं
तर जगात स्वर्ग येईल. आपण कल्पना करा उलटीकडनं. ह्यातलं पशुत्वच राहिलं तर स्वर्गाचा सुद्धा नरक होईल. आपण पाहतो त्याच्यापासून. ते का होतं तसं, ह्याचं कारण मूळ आपल्याकडे तिन्हीचं मिश्रण आहे, म्हणून तसं होतं. देव का नको, गिराईक का नाही, त्या मिश्रणाची कल्पना नाही आणि त्याच्या परिणामाची कल्पना नाही, म्हणून असं होतं. तर आपल्यामध्ये तिन्हीचं मिश्रण आहे. त्यातलं पशुत्व याचा अर्थ अशा अर्थाने की जे जे पशूंना आहार निद्रा भयन मैथुनांचे आहे ना, ते सगळं लागू आहे. ते सगळं आपल्याला आपोआपच लागू आहे सगळं. त्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही. भूक लागली की मूल ओरडणार, ते आपोआपच. त्याला काय ते पडून राहिले, त्याला भूक लागली आणि भुकेनं त्याचं हे झालं, प्राणांचं हे झालं, कसं झालं, तो काय करू बघ, असं होणारच नाही. त्याचं ओरडेल, नसेल कोणतं धावून येईल, काय ते करील, व्यवस्था होते ना माणसाची. लहानपणापासूनचा आपल्या लक्षात नसतानाचा अनुभव असेल पण आहे, तर तसा अनुभव आपण पाहतो. पण तेव्हा ह्याच्यासाठी काय करावं लागत नाही आहे. त्यातल्या आहारासाठी काय करावं लागत नाही. ह्या सगळ्या भयन निद्रा मैथुनम सगळं सांगितलं, ह्या सगळ्यासाठी काय करावं लागत नाही. सगळं ते जागच आहे. त्यामुळे ते जागा आहे. प्रश्न आहे की याच्यातला मनुष्य जागा होईल का. मला भूक लागली तर त्याला भूक लागली याची जाणीव आहे का, तर त्याच्यासाठी हे सगळं जागं. म्हणजे म्हणून मी पुढचं देवत्व तर पुढे आहे म्हणतो. देवत्व निद्रिस्तच आहे, त्याला जागृत करायला देवत्वच लागेल. दुसरं दिवा जर लावायचा असेल तर दुसरा दिवाच लागतो त्याला. दुसरं काही वस्तू चालत नाही. दगड नाही, हिरा माणकं सुद्धा चालत नाही. ही बाबा पणती लावायची तर त्याला एक हिरा लावा, त्याने नाही पणती लागत. पणती दुसऱ्या पणतीने लागेल. तुम्ही दुसरं काही मेणबत्ती आणा, त्याने लागेल. तर स्वामी रामदास जसं म्हणायचे की लाईटेड कॅन्डल कॅन लाईट दिस अनदर कॅन्डल, तसं आहे. एक लाईटेड जर म्हणून संत लागतात तेवढ्यासाठी की ते पेटलेले ते देवाने, त्यामुळे दुसऱ्याला आपोआपच या अर्थाने आग लागते. खऱ्या अर्थाने ती खरोखर आहे. ती आग कशाला लागते, तर पशुत्वाला लागते त्याच्यातल्या. आणि त्याच्यातलं मनुष्यत्व जे अर्ध जागृत आहे की नाही, तर ते. आणि हे खरोखरच आहे. मी माझे शब्द वापरत नाही. तुकोबांचा आपण अभंग पाहून पहा की ज्याच्या घरी देव येईल चिरा पडे त्याच्या मनुष्यपणा, असं म्हटले. म्हणजे मनुष्यत्व तर जागृत होईलच, पण मनुष्याच्या पडे त्याचं मनुष्यत्व सुद्धा जाऊन देवत्वच आहे. देवा येईल ज्याच्या घरा, तर त्याच्या त्या अभंगामध्ये आहे की हे सगळं ते सुद्धा त्याचं जाईल. म्हणजे त्याला मनुष्यत्व जास्तीत जास्त मला भूक लागली म्हणून दुसऱ्याला भूक लागली एवढं समजू शकेल. मला भूक न लागता सुद्धा दुसऱ्याला भूक लागू शकते हे देव जाणू शकेल. त्या देवळातल्या देवाला कुठं भूक लागली तेव्हा, पण त्याला आपल्या भुकेची जाणीव आहे, म्हणून बसल्या जागी तो आपली सगळी व्यवस्था करतोय. तर हे त्याच्या पुढचं आहे की मला जी अडचण आलीच नाही ती त्याला अडचण आल्यानंतर काय होईल हे जाणणारा आहे तो देव आहे. मला जी अडचण आली ती त्याला अडचण येऊ शकते हे जाणणारा मनुष्य आहे. आणि फक्त मलाच अडचणी आहेत आणि जगात कोणाला अडचणी आहेत, तो काय आहे मी सांगत. कसा क्रम आहे ते आपण लक्षात ठेवावं. आणि हे उपासनेचा उद्देश काय, तर उपासनेचा उद्देश हा की त्याच्यातलं जी देवत्वाची जे सुप्त आहे ते जागृत करावं. जे मनुष्य अर्धनिद्रिस्त आहे, अर्धजागृत आहे, ते पूर्ण जागृत करावं. आणि जे पशुत्व अखंड जागा आहे ते शक्यतो शांत करावं. म्हणून जो मनुष्य देवत्वाच्या वाटेला लागेल त्याच्यात हळूहळू पशुत्वाच्या म्हणजे ह्या ज्या जाणीवा प्रेरणा आहेत त्या हळूहळू कमी होतात, असं आपल्याला अनुभव आलेला. यासाठी उपासनेचा उद्देश हा आहे. आणि त्याला पशुत्वाने जसं, जेवणाने जसं की आत्ता भूक आहे जेवतो, ते पशुसुद्धा जेवतो, आम्ही सुद्धा जेवतो, त्याला भूक लागते, आम्हाला परत भूक लागते, पुन्हा काय तर पाहिजे पुढचं दुसरं. हे जसं चक्र आहे यातून सुटायला होत नाही, तेच जन्माचं चक्र आहे. आपण आणखीन विचार वेगळा करायचं कारण नाही. मी पुन्हा येणार कारण मी आज आलो आणि मला जायचं भान नाही आहे तिकडे, मग मी पुन्हा परत येण्याची तरतूद आहे, दुसरं काही नाही. मग म्हणूनच पशुत्व जागा राहतं. तर पशुत्व जागा राहिलं तर आणखीन परत तेच होईल. ज्या पशुच्या प्रेरणा आहेत त्याच राहतील. आहार राहील, भय राहील माणसाच्या मागे, निद्रा राहील, हे सगळं राहणारच. तेच त्याचं होत राहणार. ते तिथं पण ते पण तेच चालू आहे. कुठल्याही पशुच्याकडे आपण पाहिलं तर हे सगळं होतं आहे, पण त्याच्यातल्या अर्धजागृत मनुष्य आहे. म्हणून आपल्याकडे ते सहस्रबुद्धे महाराज बसलेले आहेत. आपल्याला कल्पना असेल ते म्हणायचे की उपासनेचा उद्देश, आता मी तर पुढचंच म्हटलं, थोडं क्षमा मागून म्हटलं, पण खरं तो अंतिम उद्देश आहे त्याचा. पण त्याच्या अलीकडे उद्देश त्यांनी सांगितला आहे. आपल्या मागे एकदा बोललो होतो की त्यांनी असं म्हटलं की आपल्याला आधी माणूस व्हायचं आहे. खरं आहे, आपल्याला आधी माणूस व्हायचं. ते माणूस तरी होऊ, मग बघू पुढे. तर ते आहोत का नाही याविषयी त्यांना शंका आहे. आणि ते महाराज आहेत, एवढं लक्षात ठेवा. ते महाराज आहेत जे देवत्वाचे पदावर बसलेले आहेत. त्यांना आपण माणूस आहोत का नाही याविषयी जी शंका आहे त्याच्यावरनं कल्पना आपल्याला तरी यावी की खरोखरच आपण खरोखरच तिथे आहोत की काय, खरेच माणूस आहोत का नाही. मला सांगा की खरेच मनुष्यत्व, एक माणूस की एवढा धर्म जर पाळला असता तर आज जगामध्ये अडचण असती का, मला सांगा. एक माणूस की फक्त बस.
ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे नाही याची जाणीव ठेवली आहे आणि ती वाटलेली आहे की जगामध्ये संचय प्रश्न नाही, दुःख प्रश्न नाही, कोणी उपेक्षित नाही, काही नाही. पण जोपर्यंत ही जाणीव नाही तोपर्यंत हे सगळं आहे. कारण माणसाला हे सगळं दिलंय ना मनुष्यपण, त्या मनुष्यपणात तो मनाचा अंश घालून दिला ना, तुझं घोडाळा आहे सगळा. ते मन माझ्यासाठी राबवायची माझी यंत्रणा आहे, दुसऱ्यासाठी राबवायची यंत्रणा नाही. म्हणून भय उत्पन्न होतं, म्हणून पशुत्व जागा राहतं आणि ते उलटं वाढतं. त्याचं कारणच हे की मुळात त्याचं ते जागा आहेच आहे. आम्ही आणखीन त्याला जर तेल घातलं तर जागा वाढावी, तसं ते वाढेल. तर ते तसं काम झालं तर ते माणसाला कुठे नेईल, तर जे अखंड त्याच्या मनात दुःख, भय, ज्या चिंता, काळजी हे जे आहे तिथं नेईल. आणि जर ते विझवून जाईल तर मनुष्यत्व जागा राहील. तो अर्धनिद्रिस्त अर्धजागृत हे जे आहे ते पूर्ण जागृत राहील आणि त्याच्याही पुढची वाटचाल त्याला दिसायला लागेल आणि तो मनुष्य देवत्वाकडे जाईल. जो देवत्वाकडे जाईल त्याचा अर्थच एकच की तो कुठल्याही परिस्थितीत आनंदाने राहू शकेल. कुठल्याही परिस्थितीत महाराज जसं म्हणायचे की आपलं म्हणजे पोहण्याचं मर्म कशात आहे, तर आपलं डोकं पाण्याच्या वर राहिलं पाहिजे, एवढं पोहण्याचं मर्म आहे, बाकी काय नाही. बघा, प्रपंचात बुडायची वेळ येते आणि गटांगळ्या खायला लागतं ते ठीक आहे, पण डोकं ज्याला वर ठेवता आलं त्याला काय अडचण नाही. तो भले हिंदी महासागरात असू दे, अरबी समुद्रात असू दे, नदीत असू दे, त्याला डोकं वर ठेवता आलं ना, उपासनेनं देवत्वाने तेवढं करता येतं की आनंदाच्या बाबतीतलं आपलं डोकं वर राहतं. बाकी चालले चालू दे, काय चालायचं ते सगळं चालणारच. जसं देह आलेला आहे तसं त्याच्याबरोबर देहाच्या सगळ्या गोष्टी आलेल्याच आहेत, त्यापासूनही आल्या, आपल्याला आल्या. पण आनंदाने जे वरचं डोकं देवाच्या समाधानाच्या स्वरूपात वर राहील, ते अडचण करणारं कोण आहे तर ते मन आहे. ते काम करतं सगळं. आणि मनुष्याला हे या चक्राची जाणीव देणं आणि त्याला बाहेर काढणं हे त्यांचं काम आहे. तेव्हा उपासनेचा उद्देशच मुळात हा. आता इंद्रियाच्या आणि हे सांगितलं असा देहाच्या सुखाच्या दुःखाच्या बाबतीत जागृत असणं हे पशुत्वाचं लक्षण आहे. इंद्रियाच्या सुखाच्या बाबतीत किंवा देहाच्या सुखाच्या बाबतीत किंवा दुःख दूर करण्याच्या बाबतीत जागृत असणं ह्यामध्ये काही फार मोठं नाही. हे मनुष्यत्वाचा फार आविष्कार नाही, हा पशुत्वाचाच आविष्कार आहे. म्हणजे आपल्याकडे ज्याला म्हणतात प्राणीची प्रेरणा, तर ते ह्या प्राणीची प्रेरणांचा तो भाग आहे. त्यामुळं कारण का फक्त एकच आहे, म्हणजे कारण आपण जे भूक लागल्यावर ओरडतो, काय दुःख झाल्यावर ओरडतो किंवा हवा असलं तर मागून येतो, हे जे सगळं आहे हे सगळ्या प्रेरणा त्या मूळ प्राणी याच्यातल्याच आहेत. फक्त फरक काय आहे मनुष्य झालो म्हणून, तर प्रेरणा त्याच होत्या, भुकेच्याच होत्या. मलाही भूक लागते, पशुलाही भूक लागते, तो खातो, मीही खातो. फक्त बैल उद्याचा कडाबा साठवून ठेवीत नाही. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. काय हे त्याच्याकडे कार्यक्रम नाही. खाल्ला की तो थांबला. त्याच्या पुढचं त्याच्या डोक्यात काळाचं भान आणि ह्या सगळ्या स्थलकालाचे विचार नसल्यामुळं ते हे पुढचे उद्योग करत बसते. म्हणून मला उद्या परवा काय होईल, मिळेल का नाही, ते माझे मुलांना नातवाला त्या गादीवर बसता येईल का नाही, ही चिंता त्याला. तो म्हणतो मी आज काय बाजार. त्याचं खाल्लं की तो आपला लगेच उरलेलं साठवायला लागला आणि आपली गंज लावून घेतली. हे त्याचं काम. म्हणजे हे नाही कोणी की बघितलं असेल, कोणी बघितलं असेल तर मला काय माहिती नाही भाऊ, मी काय बघितलेलं नाही. ते बैलांनी गंज लावायला सुरुवात केली. कारण आपलं उद्याचं काय, शेवटी विचार मनात माणसाचा असला पाहिजे का नाही, माणसाचा असलं पाहिजे, त्याच्यात नसतो. त्यामुळे त्याची गंज आपल्याला लावायला लागते. आणि ती कशापोटी लावतो, तर उद्या तो मला अवताला जोडायचा आहे म्हणून, हां त्याची दया आली म्हणून नव्हे. हे अर्धजागृत मनुष्यत्व, हे अर्धजागृत आहे. कारण ते पुन्हा बैलाला खायला गंज लावते, ते त्याला झोपायचं आहे म्हणून, सेवा करायचं आहे म्हणून गंज लावा. 10 लोक निघतील, उरलेले 90 लोक म्हणतील सेवा करायसाठी बैलाची कशाला करायला पाहिजे, मालाच कमी पडते, त्यापेक्षा मीच ठेवतो की अजून लाखभर रुपये, पुढं नाही काय केलं तर चालेल, हा ठेव बाबा, कारण बघायला त्याचं व्याज तरी घ्यायला आहे का नाही कोणा ठेव. तर हे सगळं आहे की नाही, हे अर्धजागृत काय आहे ते कळतं लगेच बरोबर. तेव्हा ते सुद्धा होतं. तर हा फरक एवढाच की त्याच्याकडे साठवायचं काम नाही, डोक्यात विचार नाही, गरज पण नाही. कारण तो त्याच युनिट आहे, त्याची काळजी घ्यायला मनुष्याची युनिट ठेवलेली आहे, ती करेल काय करायचं त्यासाठी. तर तेवढं होईल. आणि त्याच्यापुढे काही झालं नाही पुढे तर प्राणीचेच प्रेरणा आहेत, त्यामुळे तिथेच त्याचा अंत होईल. मनुष्याला ही शक्यता आहे. तो विचार करतो त्यावेळेला हाही करू शकतो, तो बैलाचाही करू शकतो, प्राण्याचाही करू शकतो, पशुपक्ष्यांचाही करू शकतो आणि आपल्या आयुष्याचाही करू शकतो. आणि आपल्या आयुष्याचा अतिविचार काळजीनं करून स्वतःला खड्ड्यात सुद्धा घालू शकतो, पशुपेक्षा जास्त खोल. कारण माणसाची क्षमता जास्त, त्यामुळे तो खड्डा जास्त मोठा काढतो. पशुची क्षमता नाही, शिंगान फक्त उकरते, ह्यापेक्षा काय नाही. पायान खोराने उकरतं, ह्याच्यापेक्षा काय नाही. पण मनुष्यानं काढला 50 फूट सुद्धा काढेल आणि स्वतःच पडेल त्याच्यामध्ये, पुन्हा आरडा मला वर काढा. त्यावेळेला कोण येणार, आधीपासून कोणाचं काय केलं असलं तर येतेच म्हणे बरं झालं, आपोआपच काम झालं. विठोबा रखुमाई, जय विठोबा.
जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. आता ह्याच्यात देवत्वाची जाणीव, मनुष्यत्वाची जाणीव पूर्ण जागृत करणं आणि देवत्वाची जाणीव करून देव घडवणं, त्याला अंतरी, हे खरं काम आहे. मग ते काम खरं अंतरीचंच आहे. त्याला निर्गुण देव वास आहे खरं म्हणजे. हे काम करायला निर्गुण देव पुरे. निर्गुण असलं तर कारण देव निर्गुणच आहे. देव सगुण या अर्थाने सगुण नाही. म्हणून तर राम आणून दाखवा, हे आणून दाखवा तर आम्ही विश्वास ठेवतो, ही भाषाच चालत नाही. कारण देव नाहीच आहे या अर्थाने. या अर्थाने देव नाही. देव नाही म्हणजे काय, तर सगुण नाही, निर्गुण म्हणून आहे. मूळ तो आहे, तो निर्गुण स्वरूपात आहे. फक्त होतं काय की निर्गुणाचीच उपासना करावी ना, मग हे होईल की देवत्व जागृत वगैरे सगळं, ते काय होत नाही आपल्याकडनं. आकाशात काय दिसतं आपल्याला बघितल्यावर, ते काय ते सांगता येत नाही, त्याला आपण आकाश म्हणतो. कारण वर गेलं की दिसतं की अजून तसंच आहे वर अजून, आणि 10 मजली वर गेलं तरी तसंच आहे. तर हे जे काय कळत नाही त्यालाच निर्गुण म्हणतात. तर ते जे निर्गुण आहे ते आपल्याला उपासनेला पुरत नाही. आकाशाकडे बघत राहिलं तर ते आपल्याला ॲडमिट करतील. साध्या भाषेत काय सांगायचं आता, तर ते म्हणतील की बरे होते परवापर्यंत. तर हे काय झालं, हे काय आकाशाकडे बघत राहिले. खरं सांगायचं तो निर्गुणाची उपासना करतोय असं जर म्हटलं कोणी तर त्याला ऑब्जेक्शन येण्याची शक्यता आहे का, काय तुमचे का आकाश आहे काय, काय त्याच्यात मी बघायला लागलो समजा, तर काय फरक पडतो, मी आकाशाकडे बघतो. माझ्या दृष्टीने खरं म्हणजे निर्गुण एवढं पुरेसं आहे. आणि त्याचे गुण सगळे त्याला आहेत. नभासारिखे रूप या राघवाचे, पण रूप नभासारिखे रूप या राघवाचे, रूप शब्द काढून घेऊ कारण तो सगुणाचा संबंध आहे. पण नभासारिखे म्हणलं ना, आता सांगायला काय कळलं, दुसरी उपमा सापडली नाही म्हणून आकाशाची दिली एवढाच अर्थ. तर ते निर्गुण तेवढं पुरे आहे. पण आम्ही निर्गुणाच्या कुवतीचे आहोत काय, तयारी आहोत काय आपली निर्गुणाची एवढी स्वीकारायची, तर मग आमचं मनुष्यत्व आधीच पूर्ण सगळं झालं असतं जागृत, आणि आम्ही देवत्वाच्या मार्गालाच लागलो असतो. आणि तडजोड करायची वेळ आली असती तर मनुष्यत्व पशुत्व ह्याच्यापेक्षा देवत्वाचा विचार केला असता आणि त्याच्या पारड्यात सगळं टाकलं असतं. आपण म्हटलं सगळं तुझंच आहे, तूच घे. तसं नाही होत. माझं काय, हा विचार आला की मनुष्य आला आणि त्याच्या मागं पशु आला. मागं उभाच आहे, तो जागाच आहे कायम ना, त्यामुळे तो मागं उभाच आहे. तो म्हणतो कधी माझ्या येतो हा, त्याची पार्टीत वाढवायची त्याला माणसं. मनुष्य आता काय सांगायचं, पशुत्वाच्या पार्टीला गरज आहे मेंबरशिपची, त्यामुळे ते मागं जागृतच असतं कायम. तर ते मागं ओढायला बघतं. आणि इथंच माणसाच्या उपासनेची कसोटी आहे. त्या ठिकाणी उपासना त्याला खरं सांगायचं तर निर्गुण उपासना पुरेशी आहे, पण ती आपण त्या नादाला लागू नये हे खरं चांगलं. आणि ते काय आहे, मनुष्याला निर्गुण उपासना का चालणार नाही, तर त्याला ती पुरणार नाही, म्हणजे त्याला ती मुरणार नाही अंगात निर्गुणाची उपासना, म्हणून पुरणार नाही. कारण ती मुरणार नाही अंगात. मुरणार नाही म्हणजे कशी, ती सांगतो की मनुष्याचं देवाचं नाव घेईल आणि पशुचं बळी देईल, त्याला काय करणार. आता हे देवत्वाची काय सांगड बसायची काय ह्याची, बसत नाही. कारण तो जीव, तो देवाने जन्माला घातला, त्याचा जीव घ्यायचा मला काय अधिकार नाही. हे तर खरं आहे की नाही. मग हे जर खरं आहे तर मग हे ह्याचाच अर्थ असा झाला की जो निर्गुण देव आहे तो माझ्यात मुरलेला नाही, नाही तर मला जाणीव झाली असती, अरे हे करू नये, ही जाणीव झाली असती. पण देवाच्या नावाने सुद्धा तो जर हे करायला तयार असेल तर त्याच्याकडून निर्गुणाची उपासना कशी होईल मला सांगा. म्हणून ते जमत नाही. म्हणून आपल्याकडे, म्हणून ही सगळी पशुत्वाची मूल्य म्हणतोय, त्याला पशुत्वाचे गुण म्हणू पडतात, ते सगळे त्याच्यात जागृत असल्यामुळं त्याला दुसऱ्या बाजूला निर्गुणाच्या खाली आणून संतांनी सगुण करून सोपं करून दिले की बाबानो की हे सगुणाचं करा, हळूहळू स्वतःला विसरला आणि मग तुम्हाला निर्गुण सापडेल. त्याच्यातच आपल्याला आज मूर्तीतला राम दिसत नाही तर त्याच्या अंतरंगातला कुठला दिसणार, तो मूर्तीतला दिसू दे, मग आपल्याला पशुतला पक्षातला सगळ्यातला दिसेल, झाडातला सुद्धा दिसेल, सगळ्यातला आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी हे व्हायला हवं. तर त्यासाठी म्हणून ही सगुण उपासना आणली. आणि सगुण उपासना महाराज जसं म्हणले, उपासनेच उपासना सगुण उपासना म्हणते. बरोबर आहे, त्याच्या त्याला मर्यादा आहेत. कारण मानुष्याचं मन म्हणते सगुण उपासना म्हणले की दक्षिणा ठेव म्हणते, तर तसं नाही. सगुण उपासना म्हणलं की मी आरासच करीन म्हणते, तसं नाही. हे सगळं पुढचं कोण सांभाळणार. म्हणून सतत निर्गुणाचं भान आणि सगुणाची उपासना अशी सांगड घालून ठेवली संतांनी ती तेवढ्यासाठी. आणि त्यांनी आपल्याला हे करून द्यायला जे सगुण आणलं ते देऊन त्याला निर्गुणाकडे न्यावं असं शिकवलं. आणि खरं आहे ते आपली शिक्षणाची पद्धतच तशी आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं हा शिक्षणाचं मर्मच आहे. आज मी लिहायचे, एक खडा ठेवायचा आणि बाजूला दुसरा खडा ठेवायचा आणि एक आणि एक आता किती झाले 2 म्हणायचं आणि नंतर मग एक आणि एक 2 डायरेक्ट बेचोकाट हे सांगायचं, हे निर्गुण झालं, हे सगुण झालं. तर तसं हे सगुण ठेवलं आणि मग त्याला गुणाकार भागाकार काय काय स्क्वेअर फेअर काय असेल ते काय सगळं सांगतो तो पुढे नंतर सांगतो. पण आधी त्याला हे शिकावं लागतं पहिल्यांदा, तेव्हाच ते जमतं. तर त्यासाठी सगुणोपासना ज्यांनी आणून दिली आणि देव जिवंत करून दिला तो ते घ्या म्हणून मागं लागले होते गेल्या शनिवारी. पण त्यांना गिराईक नाही मिळालं. त्या अर्थाने त्यांना तुकोबांना आयुष्यात गिराईक या अर्थाने मिळालं नाही. जे मिळाले
मिळायचं झालं तर आजही मिळते. आजही तुकोबा जिवंतच आहेत. आम्हीच काय खरं नाही आहे. तुकोबा आजही जिवंत ते राहणार, आम्हीच जाणार अशी अवस्था आहे. तर ते का, तर ते निर्गुणात पक्के बस पाय रोवून आहेत म्हणून ते राहणार. ज्ञानेश्वर महाराज राहणार, सगळे राहणार, नाथ महाराज राहणार, सगळे राहणार. तेव्हा ते म्हणून ते देव घ्या म्हणून मागे लागले. ते जमलं नाही. देव काय होतं, का जमलं नाही, तर लोक स्वतःच्याच चिंतेत होते, ते देवाच्या चिंतेत नाहीच आहेत. म्हणून देवाला गिऱ्हाईक मिळालं नाही. स्वतःच्या चिंतेत असलेल्याला देव नाही मिळणार. जो स्वतःची चिंता सोडायला तयार आहे त्याची चिंता मुळात देव करायला तयार आहे. हे जिथं आहे गणित ते जर कळत नसेल तर मग स्वतःची चिंता तुम्हीच करा अशी वेळ आली. ह्या अर्थाने की आपलीच काळजी, आता काळजी घेणं ते वेळ चांगलं, करत राहणं काही चांगलं नाही. तर त्या अर्थाने ठीक आहे, पण तो स्वतःच्या चिंतेत असल्यामुळे त्याला देव मिळवण्याची चिंता लागली नाही. म्हणून त्याच्याकडनं उपासना नको, तो देव नको, ती तुकोबाई नको, ती गाथाही नको. आपलं घरात पूर्वापार आली आहे, आता शिल्लक राहिली, काय करावं म्हणून एखाद्या लायब्ररीला वगैरे घेतात का विचारायचं नसेल तर शेवटी दुकानात ती जातेच. मग ते माहिती आहे आपल्याला. तेव्हा इथपर्यंत खाली मनुष्य का आला, एवढं सुवर्णाचं त्यांनी भांडार करून ठेवलं, तर ते त्या ठिकाणी जमा का होतं जाऊन, तर ह्याचं कारण हेच की त्याची गरजच मला कळली नाही की अरे मला ते समाधानाकडे नेणारी गोष्ट आहे, माझ्या आयुष्यात वाटेल ते असेल ते मी त्यांना द्यायला तयार आहे. हे जे आहे ते देऊन तो खरा सौदा करायचा, पण त्याच्याऐवजी मनुष्य सुखाचा सौदा करतो वाटेल ते देऊन, त्याच्याऐवजी तो प्राण्याचा सौदा करतो वाटेल ते देऊन. असं जे होते ते सगळं समोर आणावं आणि जागृत करावं म्हणून हे संत ओरडत आहेत. आणि एवढं का, तर हे स्वतःच्या चिंतेत असलेले लोक काढावेत. काय होतं, दुःखाला कारण काय, तर स्वतःची चिंता आपण फार केली हेच दुःखाचं कारण. स्वतःची चिंता जरा कमी केली असती ना तर सुखात राहिला असतो. खरं सांगायचं तर थोडी कमी करावी, निष्काळजी राहावं असं नाही. मागे देहाच्या बद्दल आपले विचार घेते ते ना त्याची आबाळही नसो, आजन्म कष्ट करण्याची शक्ती ते आता सदाव असो, हे असू दे, पण चैनी तर ठेवणे नाही हे आहे आधी, आणि मग त्याची आबाळही नसो असं आहे. त्यामुळे त्याला त्यात ठेवायचं नाही. आणि आपलं तो उद्योग चाललाय, सगळ्या चैनी कशा वाढवायच, मग आता कसं जमायचं आहे मला सांगा. ती अडचणी तिथे येते म्हणून हे असं झालं. तेव्हा आपल्या दुःखाला जर काय कारण असेल तर आमची स्वतःचीच आपल्याला कळत नसताना आपण चिंता करत राहतो, हे खरं दुःखाचं कारण आहे. म्हणून महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, तुमचा प्रपंच तुम्ही करता, तो जरा रामावर सोडवून बघा, म्हणजे तो कसा करतो ते कळेल, आणि तो किती चांगला करू शकतो आपल्यापेक्षा ते कळेल. काही काही वेळेला सासू सुनेचं होत नाही का, मी इतकी वर्ष स्वयंपाक करते मला काही ही सांगते असं वाटतं. पण एखाद्या दिवशी जर तिने केला आणि जर योगायोगाने आपलं चित्त शांत असलं आणि जेवलं तर असं वाटतं की आपल्यापेक्षा हिला आमटी भात जास्त चांगला येतो. खरं मान्य करायला लागतं. पण आता खरं मान्य करणं जगात खरंच अवघड आहे, खोटेच नाही. बरी झाली आहे असं म्हणतात. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा. काय आहे ते देव, ते कोण देवत्वाचा आम्हाला काय निर्गुण कळायचं म्हणून देव सगुण. देव सगुण आम्हाला कोण सांगणार, कसा कळणार म्हणून संत. हे का आले मध्येच संतांचं काय वानगडी आली. खरं सांगायचं मी आणि निर्गुण देव हेच मुळात नातं आहे. ते मला झेपत नाही म्हणून सगुण देव. मग जावं बुद्धी आली जन्माला आला की बाबा रामाला केव्हा बाबा विठोबा असं कोण म्हणते, कोण सकाळी उठून. अरे आठवते काय 2 वर्षाचं मुलं बोलायला लागलं केलं की राम 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 आपलं की नाही, ते आपल्यालाच काळजी वाटायला लागायची म्हणायला लागले. ते एखाद्या वेळेला म्हणेल सुद्धा, काय सांगता येत नाही. पण ह्याचं पुढं कसं व्हायचं मला असं वाटतं आपलं काय पुढं झालं तेव्हा कसं व्हायचं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई. काय आहे त्यांना सांगावंच लागलं शेवटी की अरे बाबा अरे सगुण देव आहे रे. नाही असं नव्हे, तो आहे, फक्त त्याच्या प्रमाणानं त्याचं तुझं सगळ्या प्रमाणाची प्रपंचाची आणि त्याची सांगड घालून जमावर येते बाबा, तर हे काम होईल. पाऊल पुढं पडेल, पण तेवढंच सांगड घालून जा. आणि सांगड घालून गेलास तर ज्यांनी सांगड घालून दिली त्याला विसरू नको. म्हणून त्यांना सांगावं लागलंय, आपल्याला माहिती असेल. करिता देवार्चन घरा आले संत जन, करिता देवार्चन
घरा आले संत जन, देव सारावे परते, देव सारावे परते, संत पूजावे आरते, देव सारावे परते, संत पूजावे आरते, शाळिग्राम विष्णू मूर्ती संत हो का भावे, शाळिग्राम विष्णू मूर्ती काही असू दे, शाळिग्राम विष्णू मूर्ती संत हो का भलते याती. ते मला भेदभाव नाही आणि नसायलाच पाहिजे, पण शाळिग्राम विष्णू मूर्ती संत हो का भलते याती, देव सारावे परते, संत पूजावे आरते. म्हणून ही पूजा चाललेली आहे संतांची एवढ्यासाठी की त्यांनी ओळख गुरु गोविंद दो उखडे काके लागू उपाय. तसं आपली अवस्था आहे. बलिहारी जिने गुरु आपण जिनं गोविंद वेळा आहे, ह्याला धरून ठेवला तर तो कधी येईल, पण ह्याला सोडून दिला तर तो गेलेलाच आहे. तो मला जर मिळत असतो तर हा लागलाच असता कशाला. हे भान राहावं याच्यासाठी यांनी या अभंग लिहिला की शाळिग्राम विष्णू मूर्ती संत हो का भलते यात. तुका म्हणे संधी संधी, तुका म्हणे संधी संधी, अधिक वैष्णवांची मांदी, तुका म्हणे संधी संधी, अधिक वैष्णवांची, देव सारावे परते, संत पूजावे आरते. हे सांगायची वेळ एवढ्यासाठी आली की त्यांची पूजा करा, ते गाठून देतील. त्यांनी ठरवलं तर राम उभा करतील, त्यांनी ठरवलं तर विठोबा उभा करतील, त्यांनी ठरवलं तर शंकर उभा करेल, हे ते करू शकतील. म्हणून त्यांची गरज त्यांना पाठवून संत का झाले. आता अडचण अशी आहे याच्यातली समजून घेण्याची, खरी सांगायची अभंगातली अडचण ही आहे. अभंग हा नाही, अभंगाची अडचण सांगितली, याच्यातली वाटेतला टप्पा सांगितला, तर तो एवढाच की संत हे ठीक आहे, ते देव का उभा करू शकतात हा प्रश्न आहे. मूळ सोडवायचा प्रश्न तिथे आहे की त्यांना का सापडलेला आहे आणि ते का म्हणत, ते आले की राम आला, हा काय प्रकार आहे. महाराज धरून ठेवले की राम धरून ठेवल्यासारखं आहे, मारुती धरून ठेवलं की राम धरून ठेवलं, हे काय आहे. मारुतीला धरून ठेवा, महाराज शेवटी म्हणले नाही का की काय मला सांगायचं असं तर मारुतीला सांगा, मला कळतं. हे काय प्रकरण आहे. तर इतकं तुमचा हात आला, मी रामाला हात धरून तुमचं काम करून घेईन, हे काय आहे. हे देवाचा हात धरून काम करून घेईन म्हणजे देवावर सत्ता चालली. हो, ज्याची सत्ता आपल्यावर चालती त्याच्यावर संतांची सत्ता चालती. ह्याच्यापेक्षा आणखीन संतांचं काय मर्म सांगावं. तर हे त्यांना कसं साध्य झालं की ज्याच्या सत्तेखाली जग चालतं तो त्यांच्या सत्तेखाली चालतो. ते सत्ता कुठली आहे पण ते महत्त्वाचं आहे. त्यांनी ती मिळवलेली आहे आणि ती कशी मिळवली याचं उत्तर दिलं का. तर हे ओळखून का, समजून का घ्यायचं. जाऊन आला आहे काशीला, त्याला विचारावं काशीला कसं जावं, हे संतांचं काम आहे. नकाशा बघून नाही जमणार काम, त्याला जाऊन आलेल्याकडनं अधिक व्यवस्थित कळत. हां, नकाशा एक मार्ग आहे, ठीक आहे, तर तो जाऊन आला त्याच्याकडनं समजून घ्यावं म्हणजे बरोबर सगळ्या अडीअडचणी कळतात आणि त्याला सोडू नये. ही तेवढ्यासाठी. दुसरं की आपल्याकडे सुद्धा आता पदार्थ बनतात, अगदी फार मोठं नको जायला, पण उत्तम पदार्थ एखाद्याकडे खाल्ला तर उत्तम पदार्थ करावं की आपण, ते नाही जमत. रेसिपी त्याचं लागतं ना सगळं, जे किती ग्रॅम, किती पूर्वी अंश तोळा, आता ग्रॅम, पुढे आणखीन काय मायक्रोग्रॅम आहे काय माहीत नाही, पण जे काय असेल ते सगळं कसं कसं काय काय करायचं ते प्रपंचाचं कसं रेसिपी करावी की ज्याच्यातून भगवंत होईल बाहेर, हे त्यांच्याकडून शिकावं. याच्यासाठी त्यांनी कसं केलं ते शिकून घ्यावं, त्यांनी काय केलं ते शिकून घ्यावं. तेव्हा हे त्यांचं रहस्य का शिकून घ्यावं. नाही शिकून घेतलं, आता साध्या भाषेत आपल्याला सांगतो विषय झाला, मलाही कल्पना आहे, पण तरीसुद्धा आता शेवटचाच हा शनिवार आहे, तर आता आणि इथे जरी निदान हा, तर आता काय आहे की आपण जर शिकलो नाही ना हे, तर अगदी जरी हात बसलेले जरी एखाद्या स्वयंपाकीण म्हणतो वाटलं तर क्षमा मागून, पण शक्यतो तर घरात सुद्धा लाडू करायला घेतलं तरी बसतो म्हणतात काही वेळेस. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन. हां, तर हे असं आहे परिस्थिती. त्या लाडू असतो अनारसे हसतात. नाही, आता मला काय जास्त माहीत नाही या विषयातलं, पण आपलं सांगतो असे काही काय पदार्थ पुऱ्या फिऱ्या हसतात बसतात, काय बसतात, काय काय हॉटेल होतं. हे का होतं तर ते माहीत नाही आहे त्यातलं, म्हणून ते त्यांच्याकडे शिकायचं की माहिती करून घ्यायचं. निदान तुम्ही बाबा कसं मिळवलं की तुम्ही हात घातला तर असा पदार्थ झाला पाहिजे बस.
तुम्ही हात घातला की पदार्थ होतो ना, आम्ही हात घातलं की तिथे काय व्हायचं ते गडबड होतं, असं काय होतं प्रकार. हे ह्याच्यासाठी त्यांनी कसं मिळवलं ते शिकून घ्यावं, त्याचं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. ही भाग्य आपलं, नाही तर सांगत नाहीत दुसऱ्याला. मूळ बघा की औषधाचं नाव सांगत नाहीत, ते आपल्याला काय औषध आहे ते सांगत नाहीत, आपल्याला नुसतं त्याचं ब्रँड नेम देतात. अगं नाही, नेहमी ब्रँड नेम मिळतं, कारण ब्रँड नेमवर औषध मिळतं, पण औषध काय घातले सांगते, कारण त्याच्या दुसऱ्या ब्रँड नेमने पण ते मिळू शकतं. मग आपलं काय राहिलं, असं होईल का नाही. तसं सगळीकडेच असतं, तर ते नाही सांगत. म्हणून ससबे सांगते, हा तेच झालं, आता बरोबरच केलेस तू, आता ते त्या निघून जातात आणि मग होतं कल्याण इकडं. आणि मग त्यांनीच केलं ते बरोबर. जे म्हणजे काय असतं की ते तिला सांगतात, हा आता ते पीठ हे करायचं, मग ते पाण्यात टाकायचं, मग ते असं होतं, पण ते आधी भाजून घ्यायचं हे सांगितलेलं नसतं. हा, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन. हा, तर असं ते काहीतरी त्याच्यात खोच असते, ती कळत नाही, ती सांगण्यासाठी संत बसलेले. तर त्यांच्याकडून तरी निदान ते शिकून घ्यावं, तुमचं कसं काय, तुम्ही हे गणित जमवलं कसं काय, आणि तुम्हाला म्हणजे द्या. आणि ते तर असं आहे, हे लाडू फिडू सोडा, या वस्तू असल्या तशा ठीक आहे, काहीतरी होईल, नाही झालं तर ते दुसरीची खराबमध्ये टाकली तर चालते, मागच्या दाराने टाकावी, म्हणजे कोणाला काय कळत नाही, आपलं चुकलं नाही तर दानधर्म आहे शेवटी, त्यात खोटा पैसा चालतोच देवाला. त्यामुळे ते तिथं तसं एक वेळ चालू शकतं. पण द्यायची वस्तू जी असते ती आपल्या मालकीची असावी लागते पहिली गोष्ट. इथं देव घ्या म्हणतात, त्यांच्या मालकीचा देव असल्याशिवाय घ्या म्हणतील काय. आपल्याला काय शेजाऱ्याचं घर विकता येणार आहे, आपल्या मालकीचं असलं तर विका, फुकट द्या, काय तुम्हाला द्यायचं ते द्या, पण ते आपले असलं तर. तसंच देव आपला आहे काय, हे ज्यांचं आहे त्यांना संत म्हणतात. तेव्हा ते त्यांचं आहे म्हणून द्यायची वस्तू जी अशी आहे की जी देव ही आहे, म्हणजे जी सर्वात ह्याच्यावर वस्तू नाही, तर ती त्यांची मालकीची झाली. ती कशी झाली आणि त्यानं ती कशी करून घेतली हे त्यांच्याकडून शिकायचं आहे. आपल्याला थोडं थोडं कळतं, नाही असं नाही, पण ते असं कुठे माहिती आहे का की भावगीतात वगैरे असं तर कळतं. मोजिले हरी नाम विकत घेतला, एवढंच कळतं. जन्मभरीच्या श्वासा इतुके कसं म्हणायला कसं छान वाटतं. त्यांचा त्यांना मला नमस्कार, ते चालेल, माझं काय म्हणणं नाही, पण मूळ ते काय म्हटले एवढं तरी लक्षात यायला हवं ना. जन्मभरीच्या श्वासा इतुके झाले, गेलो एकदा त्यात की जाईल प्रत्येक नको. त्यांच्याकडे गाड्या आहेत तर त्यांनाही विनंती करतो, जरा थोडंसं उशीर झाला तर जरा आजचा दिवस जरा लोकांना सोडावर. पोटाचं एक वेळ ठीक आहे, काय विसरून जाईल मनुष्य, पण जाणे येण्याचं विसरणार नाही. तर त्यामुळे जर थोडा एक चाललाय वेळ तर तो जरा त्यांना विनंती करतो की जरा त्यांनी थांबा, थोडंसं काय कोणाला लागलं तर एखादी खेप सोडा, ही मंडळी बाहेरचे तापून आहेत, अंधार आहे बाहेर, बरोबर आहे. पण हे त्यांनी मिळवलं कसं हे त्यांच्याकडून शिकावं, ते त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. जाऊ दे. तर हां, आपलं चाललंय काय तर काय आहे, देव द्यायचा तर देव आपला हवा. तेव्हा भक्ताचं खरं काय काम असेल तर देव हा हवा आहे, तो कसा घ्यावा आणि तो काय करावा हे शिकायचं आहे. तर त्याच्यासाठी ती वस्तू मालकीची व्हायची. ती वस्तू कोणती आहे तर ती देव ही वस्तू आहे. ती मालकीची होणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे. जगातली एक साधी वस्तू आपल्या मालकीची करायची झाली तर माणसाला यातायात करावी लागते. एक साधं घर आहे, एक साधं हे आहे, काय ऑफिस आहे, नोकरी आहे, काय फॅक्टरी आहे, काय भिंत आहे, काय दगड आहे, काय जे असेल ते काय जे करायचं आहे तर त्याच्यासाठी यातायात करावे लागते. तर देव मालकीचा होणं ही गोष्ट म्हणजे इतकी सोपी असेल का. त्यांनी म्हटलंय ते तत्वतः अगदी बरोबर आहे. जन्मभराचा श्वासा तू काही मोजले हरे नाम, हे ज्यांनी मोजलं असेल त्यांना एक वेळ साध्य होईल, पण म्हणायलाच हे ठीक आहे. प्रत्यक्षात आपल्याला आपण श्वासावर बघावं काय होतं ते. एक दिवस जमणं अवघड आहे, सगळं जन्मभराचं सोडून देऊ, एक दिवस अवघड आहे. म्हणून त्यांना काय साधलं, ते सर्वांचा जो मालक आणि त्याच्याकडे लालूच चालत नाही, त्याला लोभ दाखवून चालत नाही, त्याला वस्तूचा आमिष दाखवून चालत नाही, तो कशालाही भुलत नाही. अशी वस्तू आहे ती मालकीची करायची आहे. तर ती मालकीची करायची झाली तर काय करावं यामध्ये खरं भक्तीचं मर्म आहे. आपण ते लक्षात घ्यावा एवढीच मी आपल्याला विनंती करेन. काय आता हे थोड्या ह्याच्यात फक्त आणखीन 2 मुद्दे सांगतो की त्याला स्वाधीन करायला काय असेल आपल्याकडे.
त्याचा विचार करायचा आहे. त्याला आपल्याला स्वाधीन करून घ्यायचं आहे. देव आपल्याला पाहिजे, आपण देव आपल्याला पाहिजे. आपल्या लोकांना द्यायचा नाही, पण मला तरी त्याचा आनंद स्वतःला मिळावा आणि माझ्यातलं सगळं देवत्व सतत सतत जागृत राहावं. ठीक आहे, मनुष्यत्वावर येईन कधीतरी, पण तिकडे नाही जाणार. एवढं तरी होईल, गेलो तर सावध होऊन परत येईन, परत माझ्या मनुष्य, परत देवत्व. असं मी निदान हा तरी प्रवासात तर राहीन. आणि कायम मी म्हटलं तसं गटांगळ्या खाव्या लागतातच. प्रपंचात सगळ्यांनाच गटांगळ्या खाव्या लागतात. तो प्रपंचच मुळात तसला आहे. ते सागरच म्हणते त्याला. त्यामुळे सागरात म्हणल्यावर गटांगळ्या खायच्यात, पण मान वर राहिली तर पलीकडे जाऊन पोचते, एवढं नक्की. ते तिथून वर पाहिजे. तर ते वर ठेवण्यासाठी हा एवढा स्वाधीन पाहिजे आपल्या. तर त्यांना कसा स्वाधीन झाला आणि काय आहे त्याची पण गंमत आहे. त्याला लालूचन हे दाखवून चालत नाही, तो त्याच्यासाठी नाही वश होत. जो सर्वांचा मालक तो वश करायचा आहे. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे, तो एक तो सर्वांचा मालक आहे आणि तो कोणाचाही होऊ शकतो. कोणाचाही, तो आपलाच आहे असं नाही, तो कोणाचाही होऊ शकतो असा आहे. परत त्याला आपल्याला पकडायचं आहे. म्हणजे हे वाऱ्याला मुठीत पकडल्यासारखं काय सांगायचं तर, पण ते सगुणाचे आधारे शक्य आहे. तर हे त्यांनी केलं. तर त्याला त्यांनी काय वापरलं, हे त्यांनी काय वापरलं एवढं आपण समजून घ्यावं. त्यांचं एकच, त्याने त्याला देवाला अडकवेल अशी एकच गोष्ट टाकलेली आहे. तेवढी समजून घेतली तर बस. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, नेतो तिकडे जातो हरी. एवढी शक्यता आहे. एकदा बांधला की तुम्ही न्याल तिकडे येतो तुमच्या बरोबर. पण मुळात काय तर प्रेमसूत्र दोरी, त्याच्यात तो बांधला एकानेच जाऊ शकतो. बाकी कशाने बांधला जाणार नाही, कशाने सापडणार नाही. पण प्रेमानं सापडल्याशिवाय राहणार नाही. त्या प्रेमाचा अर्थ कळला तर ते आपलं चालते वगैरे ते मोबाईलवरचं ते नव्हे, हे खरं सांगतो ते काय. मग काय होईल, पण मी तो तिकडे जातो हरी, जातो हरी, जातो हरी, जातो हरी. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, नेतो तिकडे जातो हरी, जातो हरी, जातो हरी, जातो हरी. पण प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. आता एवढं जर सोपं आहे तर काय, आता भगवंतावर प्रेम करावं, संपलंच सगळं. भगवंतावर प्रेम करावं हे म्हणायला इतकं सोपं, पण करायला इतकं कठीण आहे. म्हणूनच त्यांना एवढ्या तपश्चर्या कराव्या लागल्या. सगळ्यातून जावं लागलं तेव्हा देव त्यांचा झाला. तो कसा झाला आणि त्यातून कशातून जावं लागलं हे समजून घ्यायला पाहिजे. ते आपण म्हटलं तसं त्यांनी कसं स्वाधीन करून घेतला ते कळलं तर हे पुढचं सगळं काय. तर त्याला काय दिलं त्यांनी ते आपल्याला कळलं तर हे कळेल. मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया. अवघे दिले पंढरीराया, अवघे दिले पंढरीराया, पंढरीराया. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. मने सहित वाचा काया. काय दिलं, वाचानं काया झिजवली, बरोबर आहे. वाणी भगवंतासाठी झिजवली. मला सांगा, दिवसभरात आपल्या सगळ्या बोलण्यातलं भगवंताबद्दलचं बोलणं किती आणि स्वतःच बद्दल आणि जगाबद्दल बोलणं किती. द्यायचं म्हणजे काय हे स्पष्ट असावं. प्रवास अवघड असू दे किती, पण मला माहीत असू दे काय अवघड आहे, ठीक आहे. किंवा करायचं आहे तो काय करायचं आहे हे माहीत असू दे. म्हणून म्हटलं माहीत असू दे, मग ठीक आहे. मग दिवसभरात आपलंच बोलणं बघावं की वाचा माझी त्यांना दिली होती का. त्यांनी वाचा दिली आणि वाचा दिली नाही, काया दिली, शरीर दिलं, वाणी दिली. हेच सगळ्यात अडचणीचं आहे. म्हणून त्याने ते मने सहित. पण त्यातलं सगळ्यात अडचण आहे ते मने सहित. वाचा तर आपण कोणाला लिहू शकतो, कशावरही बोलू शकतो. आता नाही बोलत आहे, कशावरही बोलू शकतो. पण मने सहित असेल तर रूपांतर होईल, नाहीतर व्याख्यान. हे आहे त्यातलं.
फरक केव्हा आहे की त्या श्रोत्याच्या त्या अंतःकरणामध्ये तो जातो त्यावेळेला ते मनेसहित असलं तर पोचतो, नाही तर पोचत नाही. रिबाउंड होतं परत सगळं. रिबाउंड होतं म्हणजे काय, तो लोकांना सांगायला लागतो. हे आमच्यासारखेच मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरीराया, अवघे दिले पंढरीराया, पंढरीराया प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. नेतो तिकडे जातो हरी, जातो हरी, जातो हरी, जातो हरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. इतकं अत्यंतिक प्रेम केलं की वाचेत भगवंत आहे, माझ्या ह्याच्यात कायच भगवंत त्याला दिलेली आहे. आणि सर्व केलंय ते मनापासून केलेलं आहे, वरवरचं नाही. वरवरचा रंग उडून जातो, पक्का टेकणारा रंग, अंतरंगाचा रंग आहे तो. त्यामुळे त्या रंगात ज्याचं जमलंय त्याचं गणित नाहीच बिघडायचं. आणि ते जमावं म्हणून त्यांनी हे सगळं त्याच्यासारखे त्या मनाच्या मागे लागले. मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरीराया. तेव्हा कुठेतरी तो त्या प्रेमाने बांधला गेला. आणि मग जिथे नेणे तिकडे नेतो त्याला म्हणतो तिकडे जातो. म्हणून संत गेली की देव गेला. संत म्हणाले ह्याच्यात जा, तिकडे जा, रानात जा, ह्याच्यात जा, त्यांच्या त्या धंद्यात जा, धंद्यात जा, दुकानात जा, दुकानात जा, त्यांच्याबरोबर. महाराज म्हणले सर्वात सत्पुरुषाचं काय महत्त्वाचं लक्षण असेल तर त्याच्याबरोबर कायम देव असतो. आम्हाला देवळात जायला लागतं. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा, पतित पावन सीताराम. ही अशी अडचण आहे, आम्हाला तिथे गेल्याशिवाय नाही सापडत. आणि ते जिथे जातात तिथे भगवंत आहे. तो का तो तिकडे जातो हरी, पण बांधलाय प्रेमसूत्राने. म्हणून आंतरिक दृष्ट्या मला त्याच्यापेक्षा कशाचंही मूल्य जेव्हा नसतं तेव्हा तो बांधला जातो. आंतरिक दृष्ट्या मला त्याच्याशिवाय कसलंही मूल्य नाही, माणूस नाही, हे नाही, पैसा नाही, सत्ता नाही, माझे घरदार नाही, काही नाही. मला फक्त भगवंताचं. हे ज्याचं होईल त्याचा तो बांधला व्हायला तयार आहे. तो म्हणेल तिथे तो राहायला तयार आहे. ते का, तर मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरीराया. ही गोष्ट मालकीची होणं सोपं नाही. काय द्यावं लागतं हे आपल्याला लक्षात असावं, कळावं, म्हणून हे आहे. आणि जर ते खरोखरच मनाने वाचेने जर काही दिलेलं असेल अशी कल्पना करा, तर त्याचं लक्षण काय. बरोबर सत्पुरुषाचं लक्षण महाराजांनी सांगितलं की त्याच्याबरोबर कायम भगवंत असणं हे सत्पुरुषाचं लक्षण आहे. कायम भगवंत त्याच्याबरोबर, माझ्याबरोबर तो आहे. भले मी खड्ड्यात पडलो असेल पण त्या खड्ड्यात तो माझ्याबरोबर आहे. भले मी शिखरावर बसलो नाही, माझ्याबरोबर तो आहे. ही जी त्यांची भावना जागृत आहे ती आपल्याला यावी, याच्यासाठी त्यांनी कसा मिळवला हे बघावं. आणि ही भावना याचं लक्षण काय, मी तो मी म्हणू शकतो माझ्याबरोबर भगवंत आहे. हे मी पण म्हणू शकेन, आपण सगळे म्हणू शकू, कोणी बाहेरचं म्हणू. मग वाक्य तर एकच बोलायचं आहे, पण त्याचं लक्षण दुसरं काय, तर जिथे भगवंत आहे, भगवंताच्या जी गुण संपदा आहे ती त्याच्याबरोबर आहे. त्याचं सर्वात पहिलं गुण काय असेल तर निर्भयता. ज्याच्याजवळ भगवंत आहे असं तो म्हणतो त्याच्याजवळ भय नाही, असं त्याचा अर्थ आहे. आणि हे आपलं म्हणणं नाही. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा, त्याची खरी सेवा आहे की ज्याच्या भय काय जीवा. त्याचं काय जीवाचं भय आहे. जीव ज्या देऊन टाकलेलं आहे त्याचं भय आपल्याला बाळगायचं कारण आहे का. वस्तू देऊन टाकली तुम्हाला, आता तिचं काय होईल, मला काय करायचं कारण आहे. जी मी देऊनच टाकलेली आहे, त्याच्याचं काय होईल मला काय काळजी नाही, त्या देहाचं काय होईल मला काय काळजी नाही. हे काय आहे, हे त्यांना काय साध्य होतंय, तर त्यांनी ते देऊनच टाकलेले, मने सहित देऊन टाकलंय. आपलं काय होतंय, देऊन टाकणं होतं एक वेळ, पण त्यातलं मन त्यांनी नाही नेसली. काय भावज आहे कोण असेल. एवढी आम्ही कौतुकाने करून दिलं. किती ठिकाणी मी दुकानं पालथी घातली, त्यांना आवडेल म्हणून आणलं, दिलं, पण काय दिसलं नाही. वर्षभरात कुठल्या काय समारंभात काय बाबा यांनी गडी उलवडली नाही बाबा, किंवा त्यांनी काय बाबा शर्ट पॅन्ट नाही घातला आपण दिलेला, असं वाटतं ना. ते जे काय वाटतं त्याचा अर्थ देऊन झालं, पण मनीसहित नाही देऊन झालं. मनापासून नाही दिलं गेलं. मनापासून दिलं गेलं असतं दिलंच गेलं असतं, मग ते काय का करेना.
ते तिथे आहे, त्याच्यातलं ते गेल, त्याच्या सकट आपण त्याच्यात आता नाही. असं ज्यांनी देऊन टाकलं त्यांनी देऊन टाकलं. तर त्यांनी ते त्या अर्थाने मनासकट सगळी वाचा त्यांना देऊन टाकले. आता ते वाचा मी त्यांना दिली, मग आता ते माझं काय, ते तुमचं काय करणार, त्यानं दिलं ना तुम्ही आता सगळं, ते बघतील की काय करायचं. ते वाचा गेली तर कशी परत येईल, त्यांची इच्छा असेल ते येईल, त्यांना दिलेली आहे ती. मग ते येते की आपण बघितलेलं आहे, वाचा गेली तर येऊ शकते, वेळे गेले तर येऊ शकतात, काय गेले तर येऊ शकतात, सगळं येऊ शकतं, तर त्यांनाच दिलेलं आहे. मग ते काय करायचं ते बघतील ना. त्याचं त्यांना दिलेली वस्तू आहे ना आपण, पण आपण त्यांना दिलेली म्हणजे नुसतंच फक्त कच्ची नोंद असो, काय म्हणायचं आता दुसरं काय म्हणायचं, ती काही पक्की नाही, त्यामुळे कधीही पुस्तक येते. तर तसं झालं येते, त्यामुळे त्याची काळजी लागलेली आहे. प्रपंच आपण म्हणतो प्रपंच महाराजांच्यावर सोपवला आहे. फक्त आता मुलीचं लग्नाचं तेवढं आता बघूया आता कधी काय करतात कोणातो. आता सोपवलं आहे ना, करतील ना ते. आता ती मुलगी त्यांची ना, ती करतील ना काहीतरी तिचं. पण तसं वाटत नाही. त्याचं कारण हे की ते मनेसहित नाही आहे, वाचेनं बोललेलं आहे पण मनानं ते नाही आहे. त्यांनी मनेसहित वाचा काय अवघड दिले, आणि अवघे दिले पंढऱ्या काय ठेवून घेतलेलं नाही. जे आता तू देशील ते माझं, नसेल ते नाही माझं, ते तुझं, तसं सगळं दिलेलं आहे. तर आता हे ज्याला द्यायचं तर त्याला त्यांनी आता हे सगळं देऊच झालं. आता मी जगावं कसं हा प्रश्न आहे. वाचा त्यांना दिली, तेही त्यांना दिलं, काय काया त्यांना दिली, ती मनापासून दिली, सगळं दिलं माझ्यावर. त्याचं एकच लक्षण झालं की मला आता काळजी उरली नाही, भय उरलं नाही. भय जर उरलं असेल तर आपण काही दिलेलं नाही असं लक्षात ठेवा. जर काळजी वाटत असेल तर काही दिलेलं नाही अजून लक्षात ठेवा. अजून द्यायचं राहिले, हे फक्त आपले नुसते वाचेचे व्यवहार केले एवढाच त्याचा अर्थ झाला. वाचेच्या मागं मन नव्हतं, मनानं दिलं असतं तर मग त्याची काळजी केली नसती, भय वाटलं नसतं. ते भय काय येतं ते त्यांनी सांगितलं मगाशी तसं. सेवा केली त्याला कशाचं भय, त्याच्या भय काय जेवा, तुकोबाने मुद्दाम विचारले, त्याच्या भय काय जेवा ज्याची खरी सेवा. तर तसं आहे. तर ते त्यावरनं आपल्याला कळू शकेल. तर हे लक्षात यावं. आणि पुढे हे ज्याचं स्वतःचं हे देऊन झालं तर सत्तामुळे त्याची आहे, त्याला तुम्ही ते दिलं तर माझं सगळं त्याच्याकडे सोपवलं, बरोबर आहे, मनापासून सोपवलं. तर ते आता मनापासून सोपवल्याचं लक्षण काय. आता एक लक्षण हे आहे की निर्भयता आहे, काळजीचं कारण नाही असं मला वाटतंय. देऊन झालं म्हणून, पण ते दिलेलं असलं पाहिजे, नुसतंच काळजीचं कारण नाही असं नाही, ते दिलेलं आहे सगळं आणि काळजीचं कारण नाही. आता त्यावरून एक कळतं. आणि दुसरं कसं आहे की अंतिम सत्ता शेवटी भगवंताचीच आहे, त्यामुळे ते हे दिल्यामुळे आता माझ्या मनासारखं होईल ते तसं असतं. आपली जी संबंध उपासना जी आहे नेहमीची साधी, असं म्हणू आपण, साधी म्हणायचं नाही पण साधी तरी म्हणू, म्हणायला काहीतरी उल्लेख म्हणून की काहीतरी केलेलं आहे तर आता माझं काहीतरी होणार आहे असं त्याच्यात पुढं असतं. पुढचं सगळं आपल्याला व्यवहाराची सवय देवघेव, त्यामुळे पुढं माझं कसं हा चिंता आहे, ती चिंतेचं ह्यात कुठं नाही आहे. अवघे दिले जर मनासहित आहे तर मग दिल्यावर आपल्याला त्याची, आपण त्याच्यावर मालकी नाही, त्याची मालकी कोणाकडेच नाही. म्हणजे पुन्हाही हे अवघडच आहे. देऊन तो आपल्या मालकीचं होणार का, आपल्या मालकीचा व्हावा याच्यासाठी दिलं असलं तर तो म्हणला दिलंच नाहीये, हा व्यवहार करतोय. ना 1000 रुपयाची 10,000 रुपयाची पावती फाडली, 10,000 रुपयाची 1,00,000 रुपयाची पावती फाडली, पण त्याचं काम व्हायला पाहिजे असं आहे ते. म्हणजे त्याचं काम अजून व्हायचंच आहे. ज्याचं काम व्हायचं त्यांनी कुठे दिलं काम देवाला, त्यानं जर काम देवाला दिलं असेल तर देवाला करायचं तर करेल, तो काय त्या पद्धतीनं करेल. असं झालं तरही होईल. तेव्हा असं जर असेल तर मग त्याच्या पुढचं आपलं काम काय राहील. दिलं तर काय मग पुढे त्यांनाच दिलेले, त्यामुळे त्यांच्या इच्छेनं राहायचं तर आहेच, निर्भय तर राहायचंच आहे, आनंदाने राहायचं आहे. पण तुका म्हणतात तसं, तुका म्हणे ठेवी तैसे, तुका म्हणे ठेवी तैसे, आम्ही राहो त्याचे इच्छे, आम्ही राहो त्याचे इच्छे, त्याचे इच्छे. प्रेमसूत्र दोरे, प्रेमसूत्र दोरे, प्रेमसूत्र दोरे. त्याच्या इच्छेनं राहायचं आहे. एकदा त्यांच्यावर सोडलेलं आहे. मला आठवतो प्रसंग म्हणून सांगतो की दिंडीमध्ये मागे दिंड्या जायच्या त्यावेळेला, एकदा दिंडीमध्ये एकाने मुक्कामाच्या वेळेला गप्पाचा इकडे तिकडे बसले होते आणि त्याच्यामध्ये त्याने म्हणले की आपण इतक्या उघड्या राहणार, याच्यावर चालतोय, रस्त्यावर चालतोय, आपल्याला म्हणजे खरं सांगायचं तर काही होऊ शकतं अशा वेळेला. कुठे रात्री अपरात्री आपण राहणार, आपण दिंडीत वारकरी आहेत मंडळी माहिती असेल, हे कुठे झाडाखाली राहतो, कुठे स्वयंपाक करतो, काय करतो सगळं. तर अशा ह्याच्यात आपल्याला खरोखर देव सांभाळतो ही कल्पना येते. रस्त्यावर आपल्याला हा देव सांभाळतो ही दिंडीत कल्पना येते. म्हणजे एवढी कल्पना आली तरी खूपच झालं. पण त्याच्या पुढे खरं सांगायचं तुम्ही जिथं राहता तिथं सुद्धा तोच सांभाळत असतो याची कल्पना आली तर बरोबर. कारण तिथे कोण सांभाळतो. ते म्हणले घरात कसं आपण सुरक्षित असतो. अरे वा,
रस्त्यावर ते सांभाळतो आणि घरात तुम्ही सुरक्षित असता. घरात तोच सुरक्षित ठेवू शकतो. घरात जर आपल्याला असेल तर ठेवणारा तोच आणि इथे ठेवणारा तोच. जर तो आपलाच असेल आणि आपण त्याचेच असू तर इथेही तोच आणि तिथेही तोच. घरामध्ये सुरक्षित आहोत कारण तो आहे. तो नसेल तर घरात सुद्धा सुरक्षित नाही आणि तो नसेल तर रस्त्यावर सुद्धा सुरक्षित नाही. माझ्या ह्याच्यावर नाही आहे, मी त्याच्या हाती काय सोपवले त्याच्यावर आहे. गाडी चालवायला तो बसला असला तर आपल्याला अडचण नाही, पण आमच्याकडे आम्ही घरात बसलेले असतो आणि आम्हाला वाटतं की आम्ही किती छान चालवली. ती कुठं जाऊन पडते ते आपल्याला माहिती आहे. शेवटी राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. आता असं जर आहे तर आपल्याला घ्यायला जाणल्यासारखं आहे थोडक्यात साध्या भाषेत. एक तर तुम्ही काया वाचा म्हणे सगळं त्याला द्या, मने सहित दिलं म्हणजे आता आपली काय मालकीने विचार सुद्धा करता येत नाही त्याचा, देऊन झालं सगळं. आता हे शरीर कसं ठेवावं ते माझं त्यांनी कसं ते आता ते ठरवणार. त्यांना वाटलं तसाच्या तसं ठेवतील, त्याला पाडतील बाळतील, काय करायचं ते करतील ते, असं ते आता ते करणार. बरं ते मालकीचे व्हावे म्हणावे तर या अर्थाने मालकीचे नाही की माझ्या मनाप्रमाणे त्यांना ते नाही जमणार. म्हणजे आता अशा अडचणीत शेवटी एक भक्तीचा टप्पा येतो की आता असंही देऊन झालं, माझ्या हातात पण काय राहिलं नाही कारण मनापासून दिलं, त्यामुळे माझ्या हातात आता काही नाही. तर असं माझ्या हातात नाही. अशा वेळेला मग काय राहतं तर ज्याच्या हाती सगळी सत्ता आहे तर त्याच्याकडे फक्त शरण राहणे. सत्ता सकळत या हाती. आता मला सांभाळणार कसं तर ज्याच्यावर मी सगळं सोपवलं, ज्याला काया दिली वाचा दिली मनापासून सगळं देऊन टाकलं, आता त्याची सकळ सत्ता आहे याचं भान ठेवून त्याच्या इच्छेनं मी राहतो. ते खरा सत्ता सकळत या हाती. सत्ता सकळत या हाती. माझी किव काकुळती, माझी किव काकुळती, काकुळती. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. सत्ता त्याची आहे हे लक्षात ठेवून त्याच्या इच्छेनं जसं राहायला मला मिळेल तसं मी राहायला तयार आहे हे त्याची तयारी आहे. त्याला भक्तीचं संतांनी स्वाधीन भगवंत कसा करून घेतला त्याचं मर्म कळेल. आणि मग काय मग नेतो तिकडे जातो. अरे तुम्ही जा, तुमच्याबरोबर भगवंत आहे, ज्याच्याबरोबर भगवंत आहे त्याच्याजवळ सगळंच आहे कारण त्याच्याकडे सगळं आहे. ज्याच्या ताब्यात सगळं आहे तोच तुमच्या ताब्यात आहे अशी परिस्थिती आहे. पण त्याच्या आधी एवढे सगळे टप्पे आहेत. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. तुका म्हणे ठेवी तैसे, जसं ठेवील तसं आम्ही राहो त्याचे इच्छे. म्हणून आता शेवटी आता त्याच्या इच्छेनं राहायचं म्हणजे ही शेवटी फक्त काकुळती की बाबा मी शरण आलेलो आहे आणि तुम्ही म्हणाल ते करतो. हे ज्याचं झालं त्याचं भगवंत झाला. भगवंत म्हणेल ते जो करायला तयार आहे त्याचेच खरंच भगवंत झाला, त्याचेच खरं संत त्याचे. आणि संतांचं प्रेमसुद्धा असंच मिळू शकतं आणि ते मिळालं की त्याची परीक्षा ते पाकतातच. जाता जाता आता शेवट फक्त करू शकतो थांबतो कारण आपल्याला वेळ झाला आहे, पोटापाण्याची चिंता असणार, सगळं आहे. काही अडचण पडली तर थांबा, वाटलं तर करू, भातबीट टाकू, आमटे टाकू, काहीतरी करू, काही नका काळजी करू. आणि त्यातून उपास विवास असला तरी काळजी करू नका. तर आता शेवट एक फक्त करतो की हे सगळं होईल पण त्यांनी कसं राहायचं, त्यांच्या परीक्षा कशा असतात त्याचं एक अगदी छोटं आपल्याला एक अगदी छोटीशी घटना सांगतो. एक पनवेलचे ग्रस्त होते दातार म्हणून, आपल्या बाबा महाराजांच्याकडे यायचे, त्यांचा भाऊ यायचा, पुतणे यायचे, ही मंडळी यायची. तर त्याला काय झालं, पायाला काहीतरी हे हाडाचं हे टोचलं, त्याचं निमित्त झालं आणि ते त्याचे हे झालं, ते तिथे पायामध्ये सेफ्टी झालं. आणि मग नेहमीप्रमाणे डॉक्टरांच्याकडे वर जाऊन आले, त्यांचे सल्ले झाले, हे सगळं मुंबई वगैरे पनवेल तिथे झालं. सगळं झाल्यानंतर ते यांची श्रद्धा असल्यामुळे ते म्हणले आपण आपलं बाबांच्याकडे जाऊया आणि काय म्हणतील रावसाहेब ते करू, म्हणे काय म्हणतात बघूया. मग त्यांना विचारलं, ते म्हणले काय कर, हे काय आहे, हे शेवटी आजारपण आहे, सेफ्टी काय हे अवघड दिसते सगळं, तर आपलं तू सल्ला घेतलेला बारा. तर तू इथे पुण्यात डॉक्टर चांगले असतात हो की नाही. आता होयच म्हणा किंवा म्हणा निदान, तर आता होय असतात म्हणजे इथे काय वेट असतात असं नाही पण सगळीकडे. मग त्यातल्या त्यात पुण्याला आपण नाही का जरा अवघड वाटलं की पुण्याला नाही म्हणते तसंच आहे ते. तसंच ते म्हणले इथे आपल्याकडे गावात चांगले डॉक्टर आहेत तर तू त्यांच्याकडे तो घेऊन जा, तू जा तिथं सल्ला घे, काय म्हणतात बघू आपण त्याप्रमाणे मग करू. मग तसं असं रावसाहेब आपले महाराज म्हणले त्यांना ससरावदेव म्हणले तू इथे जा. तर ते गेल्यावर त्याने ते चेक केलं सगळं, सेफ्टी काय म्हणले हे सगळं आता हे झालेलं आहे, पुढे पाय सगळं खराब झालेलं वाया गेलेलं आहे, ते काय खरं नाही. तर ते आले सांगायला, मग काय म्हणले डॉक्टर काय म्हणले, तर ते म्हणले हे पाय काढावं लागेल म्हणले.
त्याच्याशिवाय काही दुसरा मार्ग दिसत नाही. सेफ्टी आता हे काय आवरण्यातलं नाही, त्यामुळे पाय काढावा लागेल. तर इथं परीक्षा असते. बरोबर कुठे जास्त परीक्षेत होतो सांगण्यासाठी फक्त एक 10 वाक्यात मध्ये कुठे कट पडतो ते सांगितलं. तर बाबा महाराजांनी त्याला विचारलं, बरं असं म्हणाले, पाय काढायचं म्हणले, बरं ठीक आहे, तुझा काय विचार म्हणले. इथेच सगळं खगडं भक्तीचं मर्म आहे. संतांचं प्रेम आणि त्यांना आपुलकीनं त्यांना ओढण्याचं मर्म त्या प्रेमसूत्र दोरीमध्ये तिथे आहे. मग भगवंत तुमचाच आहे. तर तुझा काय विचार. आता पुण्यातला सल्ला घेतला तर आता कसला विचार करायचा. सेकंड ओपिनियन सो झालं की हो, आणि ते सुद्धा पुण्यातलं. त्यामुळे आता काय बोलायचंच काम नाही. तर त्यामुळे आता काय करायचं, कापायचं काय असेल ते दुसरं जोडतात ते जोडायचं आणि आपलं आयुष्य काढायचं. तर असं खरं करायला पाहिजे. तर त्यांना विचारल्यावर तो म्हणले तुझा काय विचार. तर म्हणलं काय आहे, तोडला तरी तुमचाच आहे, राहायला तरी तुमचाच आहे. अरे हे असं असतं. तुका म्हणे ठेवी तैसे, तुका म्हणे ठेवी तैसे, आम्ही राहो त्याचे इच्छे, आम्ही राहो त्याचे इच्छे, त्याचे इच्छे. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. तुमचा काय विचार. आमचा विचार असं काय, तोडला तर तुम्हालाच दिलेलं आहे. तिथं मी म्हणे सहित वाचा काय आधी आहे, मग त्यात तुम्हाला दिलेलीच आहे. मग दिलेलंच आहे म्हटल्यानंतर आता त्याचं काय तोडला का ठेवला का शेवटी माझा काय संबंध दिली. तर तुम्ही सांगा तुझा काय विचार. तुम्ही काय सांगाल तो विचार. विचार काय नाही, विचार कसला आलाय. विचार एवढाच की राहायला तरी तुमचा, तोडला तरी तुमचा. तर तुम्ही बघा, बर असं आहे ना, नक्की आहे ना, नक्की आहे म्हणले. असं कर, समोरच्या ते फडताळ उघडते कपट तिथे, त्यात मलम ठेवले, माझ्यासमोर बसायचं आणि ते पायाला तिथे मलम. 8 दिवस रोज हे काम. ह्यांच्यासमोर यायचं, कपट उघडायचं, मलम घ्यायचं, त्याच्यासमोर बसून पायाला लावायचं. ते सेफ्टिक झाले तिथं. 8 दिवसांनी पाया भरा. तुका म्हणे ठेवी तैसे, तुका म्हणे ठेवी तैसे, आम्ही राहो त्याचे इच्छे, आम्ही राहो त्याचे इच्छे, त्याचे इच्छे. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. तेव्हा होतं हे, पण एवढं ते द्यावं लागतं. आणि असं ज्या वेळेला बरोबर विचारतात त्यावेळेला संभ्रम की निश्चय तिथे ठरतं. संभ्रमात पडला की घ्या, निश्चयात असेल अडचण नाही. दिलेलंच आहे, तो तोडला की तुमचाच आहे म्हणतो, राहिला की तुमचा आहे तो म्हणतोय, त्याला त्याची चिंता नाहीच आहे. आणि तसं राहता येतं. त्याच्यापेक्षा काय होऊ शकतं. तर ते संतांचं म्हणणं आहे, त्यात काही चूक नाही, हे नक्की खरं आहे. एकूण सगळ्या अभंगाचा मंत्रितार्थ आपण लक्षात ठेवू की अशा तऱ्हेनं शरणागतीनं जो राहिला, भगवंताशी शरणागतीनं राहिले म्हणून भगवंत त्यांचा झाला. आपण संतांशी शरणागतीनं राहू, संत आपले होतील आणि भगवंत आपले. कटी त्यांच्याच खिशात आहे. ते भगवंत देणं त्यांच्या खिशात आहे, ते देतील, आपण त्यांचे झालो. त्यामुळे आता आपल्याला जी काय लिहायची. तर असं हे भक्तीचं मर्म आपल्यासमोर ठेवलं. आता काय सांगावं, शेवटी म्हणतो. पण आता इतके दिवस शनिवारची ही संगता झाली. काय ह्या 8 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये अनेक प्रसंग, अनेक बोधपाठ झाले, हे झालं, सृष्टी झाले, काय काय त्यांची कृपा होती ते सगळं झालं. काही त्यामध्ये सांगताना, विवरण करताना काय जर काय चुकलं असेल, मागलं असेल तर क्षमा करा, एवढी फक्त प्रार्थना आपल्याला करतो. आणि मग शेवटी अभंगाने संपवू. प्रेमसूत्र एवढं एकच आपल्याला करतानासारखं आहे, तेवढं लक्षात ठेवू. खरं मनाचंच आहे. का ऐकून बसून कोणा काय दिलेलं नाही, मनाचं आहे. मनात देऊन टाकलं की मग त्याची चिंता उरली नाही. मालकी अर्पण करतो तो मनानंच करतो, ह्यानी करून नाही जमत. तर ती जी आहे ती फक्त काय हे आपण त्या मनानं त्या ह्याला अर्पण केलं, लावलं त्या सगळं कामी शक्य आहे. तर तेवढं त्यांनी कसं करून घेतलं हे साध्य केलेलं आपल्याला कळलं. आपल्याला मार्ग सापडेल आणि त्याच्यातली स्पष्टता येईल आणि प्रत्यक्ष करायचं त्यांना करता येईल. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, तिकडे जातो हरी, तो तिकडे जातो हरी, जातो हरी, जातो हरी, जातो हरी. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी.
मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरीराया, अवघे दिले पंढरीराया, पंढरीराया. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. सत्ता सकळत या हाती, सत्ता सकळत या हाती, माझी किव काकुळती, माझी किव काकुळती, काकुळती. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. तुका म्हणे ठेवी तैसे, तुका म्हणे ठेवी तैसे, आम्ही राहो त्याचे इच्छे, आम्ही राहो त्याचे इच्छे, त्याचे इच्छे. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. नेतो तिकडे जातो हरी, जातो हरी, जातो हरी, जातो हरी. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी.